नमस्कार सर्वांना, जय शिवराय, जय शंभूराजे. या वेळेमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर आपण आलेला आहे पारेगावात कीर्तन ऐकण्यासाठी. तर तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू बघा, तुमच्या येईल सर्व लक्षात. तोपर्यंत बघा. बोला बोला. एकच कर्म काय झालं त्याच्या हातून चुकलं. महाराज एवढा चांगला गुण असणारा रावण, पण अजून रावण की जय कोण म्हटलं नाही का? तर जे कर्म चुकलं ना, माणसं चुकीच्या कर्मावर काय ठेवतात? बोट ठेवतात. आणि कर्माचा दुसरा सिद्धांत असा आहे महाराज, जन केलंय ते त्यालाच भोगावं लागतं. आत्ता तुम्ही म्हणाल ताई ही चटई का दाखवते, तर मागच्या बायकांना बघण्यासाठी प्रॉब्लेम होत होता म्हणून.
पालख्या बनवायच्या 2. एका पालखीमध्ये कुणाला तरी बसवायचं आहे, पण कोण बसणार? 17 वर्षाच्या एका पोराच्या कानावर महाराज बातमी आली, हे पोर होता दिसायला शिवाजी महाराजांसारखाच, तीच दाढी, तेच रुंद कपाळ, तीच अंगकाठी, तीच चंद्रकोर. त्या पोराचं नाव आहे शिवा काशीद. कळालं? महाराज त्या पोरानं उठावं, राजाच्या शामियान्यामध्ये यावं आणि छत्रपतींना सांगावं, राज मुजरा. 2दा मुजरा केला, 2दा. राजाने ओळखलं कोणतरी आपल्याला काहीतरी मागायला आलाय. कोण तू? राजा म्या शिवा काशीद. काय काम काढलं? तुम्ही 2 पालख्या धाडणार आहे असं कळालं. राज 10ला जाणाऱ्या पालखीत म्या बसतो. म्या फक्त एक काम करा, तुमच्या अंगावरची कापड मला द्या, तुमच्या डोक्याचा चिरटोप मला द्या, तुमच्या पायातल्या वाहना मला द्या. राज तुमच्या कमरेची भवानी तलवार मला द्या. त्या शिट्याच्या बाला बी कळणार नाही खरा शिवाय का खोटा शिवाय. छत्रपतीने गर्कन मागं फिरून बघितलं, बघतात तर काय दिसायला एक सारखाच. समोर आरसा लावला का काय? राजा सांगतात, ए बाळा, अरे तुझ्या बहादुरीची दाद येतो दाद. कावळा लुसलुसीत तरणा भांड पोरगा तू, पण तुला राजा माहित आहे का? कदाचित तू तिथं गेला आणि तू जर पकडला गेला, त्यांना कळालं हा खरा शिवा नाही खोटा शिवाय, तर तुला माहितीये का तुला काय मिळेल? ऐका उत्तर, देहाचा निराश ऐका. त्या शिवा काशीतनं राजाला सांगावं, राज आज बी मरायचंय, उद्या बी मरायचंय. राज हिथं बी मरायचंय, तिथं बी मरायचंय. राज एक ना एक दिवस मरायचंच आहे. पण राज तुम्हाला सांगू का, मी हाय असा जर मेलो तर न्हाव्याचा शिवा म्हणून मरीन, पण तुमची कापडा अंगावर असताना जर मेलो ना तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरीन. याला म्हणतात देहाचा निराश. नमस्कार सर्वांना, जय शिवराय जय शंभूराजे. या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर तुम्ही ब्लॉग गजर कीर्तनाचा हा ब्लॉग कंटिन्यू बघा. थँक्यू सो मच. बोला बोला. एकच कर्म काय झालं त्याच्या हातून चुकलं. महाराज एवढा चांगला गुण असणारा रावण, पण अजून रावण की जय कोण म्हटलं नाही का? तर जे कर्म चुकलं ना, माणसं चुकीच्या कर्मावर काय ठेवतात? बोट ठेवतात. आणि कर्माचा दुसरा सिद्धांत असा आहे, महाराज जन केलंय ते त्यालाच भोगावं लागतं. केले कर्म झाले त्याची भोगावले. केले कर्म झाले त्याची भोगावले.
आठाया देहाच्या निराई पाविजे आठाया देहाच्या निराई पाविजे आठाया देहाच्या निराई पाविजे पसरली. पालख्या बनवायच्या 2. एका पालखीमध्ये कोणाला तरी बसवायचं आहे, पण कोण बसणार? 17 वर्षाच्या एका पोराच्या कानावर महाराज बातमी आली, हे पोर होता दिसायला शिवाजी महाराजांसारखाच, तीच दाढी, तेच रुंद कपाळ, तीच अंगकाठी, तीच चंद्रकोर. त्या पोराचं नाव आहे शिवा काशीद. कळालं? महाराज त्या पोरानं उठावं, राजाच्या शामियान्यामध्ये यावं आणि छत्रपतींना सांगावं, राज मुजरा. 2दा मुजरा केला, 2दा. राजाने ओळखलं, कोणतरी आपल्याला काहीतरी मागायला आलाय. कोण तू? राजा म्या शिवा काशीद. काय काम काढलं? तुम्ही 2 पालख्या धाडणार आहे असं कळालं. राज 10ला जाणाऱ्या पालखीत म्या बसतो. म्या फक्त एक काम करा, तुमच्या अंगावरची कापडं मला द्या, तुमच्या डोक्याचा चिरटोप मला द्या, तुमच्या पायातल्या वाहना मला द्या. राज तुमच्या कमरेची भवानी तलवार मला द्या. त्या शिट्याच्या बाला बी कळणार नाही खरा शिवाय का खोटा शिवाय. छत्रपतीने गरकन मागं फिरून बघितलं, बघतात तर काय दिसायला एक सारखाच. समोर आरसा लावला का काय? राजा सांगतात, ए बाळा, अरे तुझ्या बहादुरीची दाद येतो, दाद. कावळा लुसलुसीत तरणा भांड पोरगा तू, पण तुला राजा माहित आहे का? कदाचित तू तिथं गेला आणि तू जर पकडला गेला, त्यांना कळालं हा खरा शिवा नाही खोटा शिवाय, तर तुला माहितीये का तुला काय मिळत? ऐका उत्तर, देहाचा निराश ऐका. त्या शिवा काशीदनं राजाला सांगावं, राज आज बी मरायचंय, उद्या बी मरायचंय. राज हिथं बी मरायचंय, तिथं बी मरायचंय. राज एक ना एक दिवस मरायचंच आहे. पण राज तुम्हाला सांगू का, मी हाय असा जर मेलो तर न्हाव्याचा शिवा म्हणून मरीन, पण तुमची कापडा अंगावर असताना जर मेलो ना तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरीन. याला म्हणतात देहाचा निराश.